इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। अंबरनाथ पश्चिमेच्या शंकर हाइट्स या इमारतीत एका नवजात स्त्री अभर्काला इमारतीवरून फेकल्याचा संशय व्यक्त केला जातोय। रात्रीच्या सुमारास स्त्री अभ्रक जन्माला आलं असून त्याला तिथून फेकून दिल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। सकाळी इमारतीमधील रहिवाशांना हे बाळ इमारतीच्या डकमध्ये दिसलं। त्यांनी स्थानिक नगरसेवक उमेश पाटील यांना याची माहिती दिली। पाटील यांनी तत्काळ पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी सध्या हे बाळ ताब्यात घेऊन मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवले। दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी 2 महिलांना चौकशीकरिता ताब्यात देखील घेतले। हे कृत्य कोणी केलं? स्त्री जातीचं अभ्रक अविवाहित मातेचं होतं का? त्याला इमारतीवरून फेकलं गेलं की काय, की आणखी काय झालं याचा पोलीस तपास करत आहेत। आज या शंकर हाइट परिसरामध्ये शंकर हाइट फेज 2 या परिसरामध्ये एक दुःखद घटना झालेली आहे। एक अभर्क बाळ जो जन्मला रात्री असेल, मला नक्की ठाऊक नाही, पण ही सकाळी घटना इथं सोसायटीच्या परिसरातील लोकांना कळली। तसं त्यांनी मला सूचित केलं आणि मी तुरंत पोलिसांना इन्फॉर्म केलं। आणि इथं आल्यानंतर एक लहान बाळ जो पूर्ण म्हणजे रात्रीच जन्मलेला असेल असं वाटतंय आणि त्याचं वरतून तिला फेकण्यात आली आहे की हाणून ठेवली आहे, पण ती मृत्युमुखी पावलेली आहे। ही खूप दुःखद घटना आहे आणि एकदम लाजिरवाणी घटना आहे की अशा प्रकारच्या घटना आज देखील महाराष्ट्रामध्ये आपल्या अंबरनाथ परिसरामध्ये होत आहेत। बाळ हा स्त्री जातीचा आहे आणि कशा पद्धतीने ही घटना घडलेली आहे आता पोलीस त्याचा तपास करत आहेत आणि महिलाला त्यांनी पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे।